कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतील गांधी मैदानाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। एकीकडे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून गांधी मैदानासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली असताना यावर्षी झालेल्या पहिल्याच पावसात गांधी मैदानात पाणी साचून मैदानाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले। याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गांधी मैदानात 5 कोटी रुपयांच्या प्रतिकात्मक नोटा फेकून अनोखं आंदोलन करण्यात आलं। शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी एकत्र येत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गांधी मैदानातील साचलेल्या पाण्यात 5 कोटी रुपयांच्या प्रतिकात्मक नोटा फेकत अनोखं आंदोलन केलं। यावेळी 5 कोटीच्या निधीची घोषणा करून केवळ मलई खाणारे राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आपण हे आंदोलन केलं असून यापुढे देखील गांधी मैदानाची दुरुस्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलाय। शहरातलं ऐतिहासिक मैदान म्हणून गांधी मैदान प्रसिद्धीस आहे। गेली कित्येक वर्ष झाले गांधी मैदानाची दुरावस्था आहे। जे कोणी लोकप्रतिनिधी येतात वल्गना करतात निघून जातात। अगदी अशाच प्रकारे कोल्हापूर शहराचे सध्याचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून 5 कोटी निधीची घोषणा झाली होती। निधी इथं किती आला माहिती नाही आणि 5 कोटी रुपये कुठे गेले म्हणजे गांधी मैदानाच्या विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी पुन्हा मलई खायला शिकलेत का, म्हणजे त्यांचा मूळ गुण पुन्हा शरीरातून उद्भवला असं आज आपणास निदर्शनास दिसतं। गांधी मैदानाच्या आंदोलनाच्या संदर्भात हा पहिला टप्पा आहे। जोपर्यंत 5 कोटी निधीचं काम आम्हाला दाखवत नाहीत आणि इथून पुढे गांधी मैदान जोपर्यंत करंट रिपेरी होत नाही मूळ अवस्थेमध्ये तोपर्यंत आमचं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून चालू राहील आणि शिवसेनेच्या वतीनं मलई खाणारा राजेश क्षीरसागर यांचा आम्ही आज इथं धिक्कार करण्यासाठी उपस्थित झालो आहोत। या आंदोलनात शहर प्रमुख सुनील मोदी, दिनेश परमार, सागर साळोखे, रविभाऊ चौगले, धनाजी दळवी, शशिकांत बिडकर, महेश उत्तुरे, दीपक गौड, हर्षल पाटील, धनाजी दळवी, राजू जाधव, दीपाली शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।